समाजात सद्भाव, समता आणि शांतता नांदावी यासाठी संतांचे जीवित कार्य गोपाल चैतन्य महाराज 130 संत महंतांच्या उपस्थित आमदार संजना जाधव यांच्या पुढाकारातून संत स्नेह संमेलन कन्नड स्लेनश प्रतिनिधी समाजात सद्भाव, समता आणि शांतता नांदावी यासाठी संतांचे जीवित कार्य आहे। आज युवकात व्यसनाधीनता वाढत आहे। कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने संत शिकवण समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांनी तेलवाडी येथील संत श्री लक्ष्मण चैतन्य महाराज आश्रमात केले। तेलवाडी येथे रविवारी दिनांक 7 आमदार संजना जाधव यांच्या पुढाकारातून तालुक्यातील 130 संत महंत कीर्तनकार प्रबोधनकार वारकरी संत स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संत चैतन्य लक्ष्मण चैतन्य बापूजी महाराज आश्रमाचे प्रमुख गोपाल चैतन्य महाराज यांनी मार्गदर्शन केले। यावेळी प्रास्ताविक करताना श्री चैतन्य सचिन महाराज म्हणाले की समाजात प्रश्न वाढत आहेत, चिंता वाढत आहेत। अशा पार्श्वभूमीवर संतांचे मार्गदर्शन दिशादर्शक ठरते। प्रत्येकाने एक झाड लावले तर पर्यावरणाचा प्रश्न सुटल्या शिवाय राहणार नाही। यावेळी आमदार संजना जाधव यांनी सांगितले की संत महंत कीर्तनकार प्रबोधनकार वारकरी हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात। त्यांचे योगदान लक्षात घेऊन हे संत स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे। यावेळी उद्धव महाराज, रामेश्वर महाराज, विनोद महाराज, गणेश महाराज आढाव चिंचखेडा, संतोष गुरुकुल महाराज, अकोलकर महाराज, अशोक महाराज, कर्डिले महाराज आदीसह तालुक्यातील 130 संत महंत मंचावर उपस्थित होते। या कार्यक्रमास खरेदी विक्री सभापती ज्ञानेश्वर निकम, साईनाथ आल्हाड, अप्पाराव घुगे, बाजार समितीचे सभापती डॉक्टर मनोज राठोड, उपसभापती जयेश बोरसे, सिद्धेश्वर झालटे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार, कल्याण पवार, उत्तमराव राठोड, काकासाहेब कवडे, आकाश बोलधने, किशोर पवार, रत्नाकर पंडित, राम पवार, संतोष राजे जाधव, केशव राठोड, रामेश्वर घणकर, राजू मोकासे, अशोक वाहुल, दिलीप नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास मनगटे, नवनीत राठोड, गोकुल राठोड, आदित्य गर्जे, जयराम जाधव आदींसह मोठ्या संख्येने तालुक्यातील विविध क्षेत्रात नागरिक, कीर्तनकार, प्रबोधनकार, वारकरी उपस्थित होते। त्यांच्या साधू संतांच्या पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी मी आणि माझे सर्व कार्यकर्ते यांनी मिळून आयोजित केला होता। तालुक्यातली सर्व संत मंडळी या ठिकाणी आली, त्याबद्दल मी सर्व कन्नड सोयगाव तालुक्यातल्या सर्व साधू संतांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। या निमित्ताने आपण सर्व साधू संतांना काय संदेश देता? मी इतकी मोठी नाही आहे की मी साधू संतांना काही सांगितलं पाहिजे। मी फक्त साधू संतांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि साधू संतांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतले। ठीक आहे, धन्यवाद।